अमरावती जिल्ह्यातला मेळघाट आणि चिखलदरा ही तसं पाहिलं तर अगदी इंग्रज काळापासून थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे। त्याच अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी परतवाडा परिक्षेत्राअंतर्गत येणारे चिखलदरा, घटांग, सेमाडोह आणि खटकाळी व धारणी अशा 5 ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाची विश्रामगृहे सुद्धा आहेत। मात्र या विश्रामगृहांना सध्या अवकळा लागल्याचे दृश्य आपल्याला दिसून येते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विश्रामगृह सुरुवातीला काही महिनेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते आणि ते संपूर्णपणे बंद होते। मात्र लॉकडाऊनच्या शिथिलीकरणानंतर हळूहळू काही विश्रामगृहे सुरू करण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने चिखलदरा, धारणी यांचा समावेश होतो। मात्र खटकाळी, घटांग आणि हरिसाल येथील विश्रामगृहे मात्र आजही लॉकडाऊनच्याच अवस्थेत असल्यासारखी आपणास नेहमी बघावयास मिळतात। संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार भ्रमणध्वनीद्वारे किंवा प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर सुद्धा समाधानकारक उत्तरे पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाहीत। विदर्भ न्यूजने या बाबतीमध्ये प्रत्यक्ष मेळघाटाचा दौरा केला आणि घटांग येथील विश्रामगृहाला भेट दिली। अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या घटांग येथील विश्रामगृहाची ही अवस्था आपण बघितलेली आहे। 2004 मध्ये या विश्रामगृहाचं संपूर्णपणे नूतनीकरण करण्यात आलं होतं। मात्र आजही हे विश्रामगृह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटक जरी उघडं झालेलं असलं तरी अद्यापही बंद आहे। या ठिकाणी मात्र बंद असलेल्या विश्रामगृहामध्ये वेगवेगळ्या असलेल्या बियरच्या बॉटल्स आणि त्यानंतर दारूचे फेकल्या गेलेले बंपर यावरून हे लक्षात येतं की कुठेतरी हे जे विश्रामगृह आहे हे मागच्या दरवाजाने सुरू आहे। मात्र सर्वसामान्य नागरिकांकरिता हे संपूर्णपणे लॉकडाऊन आहे, हे आपण पाहतो आहे की हे संपूर्णपणे बंद आहे। अशाही परिस्थितीमध्ये ज्यावेळेस विदर्भ न्यूजच्या चमूने या ठिकाणी भेट दिली आणि पाहिलं तेव्हा त्यांना आढळून आलं की मागच्या भागाने हे विश्रामगृह पूर्णपणे सुरू आहे। लॉकडाऊनच्या काळामध्ये घटांग येथील विश्रामगृह हे संपूर्णपणे मात्र हे विश्रामगृह जरी आपणास समोरून बंद दिसत असले आणि येथील लोखंडी प्रवेशद्वाराला जरी मोठे कुलूप दिसत असले तरी मात्र आतून काही विशिष्ट वर्गासाठी हे विश्रामगृह सुरूच असल्याचे आपणास प्रत्यक्षदर्शी विदर्भ न्यूजने दिलेल्या वृत्तांतामुळे हे दिसून येईल। या ठिकाणी विदर्भ न्यूजची चमू दाखल झाली ती मुळात मागील प्रवेशद्वाराने। यावेळी हे विश्रामगृह हलक्याशा परिस्थितीमध्ये सुरू असल्याचे जाणवल्यामुळे तेथे अधिक चौकशी करण्यात आली। त्यातून हे निष्पन्न झाले की हे विश्रामगृह फक्त काही व्यक्तींपुरता मर्यादित वेळेमध्येच उघडले जाते। तसे बघितले तर 3-4 वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी पाण्याची विशेष व्यवस्था आणि विश्रामगृहाचे काम सुद्धा करण्यात आले होते। मात्र घटांग येथील विश्रामगृह हे अनेकांना माहितीच नाही। घटांगच्या अगदी थोडेसे अलीकडे अंतरावर असलेले हे विश्रामगृह म्हणजे इंग्रजी बांधकामाचा एक विशेष नमुना म्हणता येईल। या ठिकाणी लाखो रुपये खर्चून वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे वरून पडणारे पाणी जमिनीमध्ये मुरवून त्यावर त्या विश्रामगृहाची पाण्याची व्यवस्था नियोजित करणे हे सुद्धा लक्ष्य होते। यासाठी सुद्धा शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करण्यात आले। मात्र ही योजना आज कुचकामी ठरल्यासारखी दिसते आहे। येथे अस्ताव्यस्त पडलेले काचेचे तुकडे, मद्याच्या वेगवेगळ्या शिशा, सिगारेट्सची असलेली पाकिटे यावरून आपणास याची जाणीव होऊ शकते की हे विश्रामगृह संपूर्ण लॉकडाऊन मध्ये जरी समोरून बंद दिसत असले तरी आतून हे विश्रामगृह सुरूच होते। विदर्भ न्यूजने अधिक खुलासा करण्याकरिता परतवाडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता असलेल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। विदर्भ न्यूजच्या वतीने नुकताच मेळघाटातल्या घटांग नावाचं जे आपलं सार्वजनिक बांधकाम विभागाचं विश्रामगृह आहे त्या ठिकाणचा एक दौरा करण्यात आला। कारण त्या ठिकाणी ते रेस्ट हाऊस जे विश्रामगृह आहे ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जरी बंद असलं तरी ते उघडं असल्याबाबतची माहिती मागच्या दाराने आम्हाला मिळाली होती। तर त्या अनुषंगाने माहिती विचारायसाठी आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहे। मेळघाट परिक्षेत्रात आपल्याकडे 4 रेस्ट हाऊसेस आहेत, चिखलदरा, घटांग, सेमाडोह आणि हरिसाल। तर चिखलदरा येथील रेस्ट हाऊस आपलं चांगलं सुस्थितीत आहे आणि त्याचं नियमानुसार रिझर्वेशन करून गरज असलेल्या व्यक्तींना शासकीय कामासाठी आपण त्याचा उपयोग करता येऊ शकतो। घटांगच्या रेस्ट हाऊसला हे सुद्धा खूप जुनं आहे। त्याचं स्ट्रक्चर जे ते थोडं मोडकळीस आलं होतं, परंतु मागील 1-1.5 वर्षापूर्वी आपण त्याचं रिनोव्हेशन केलेलं आहे। पण सध्या तिथे कुठलाही स्टाफ नसल्यामुळे खानसामा नाही आहे, कक्षसेवक नाही आहेत आणि नवीन स्टाफ लावायची आपल्याला तशी सध्याची तरतूद नसल्यामुळं ते सध्या रेस्ट हाऊस बंद आहे। त्यामुळे त्याचं आपण रिझर्वेशन देत नाही। जसं आता आपण पाहणी केली आणि तिथे जर काही गोष्टी अशा घडत असतील ज्या नियमबाह्य आहे तसं असेल तर मी त्याची चौकशी करतो आणि तसं आढळल्यास आपण त्या संबंधित नियमानुसार कारवाई करतो। व त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष सांगितले,
मात्र ज्यांच्या अखत्यारीमध्ये हे विश्रामगृह येते त्यांना अनेकदा भ्रमणध्वनीवरून संवाद साधल्यानंतर सुद्धा भेट होऊ शकली नाही। त्यामुळे खटकाळी, सेमाडोह आणि घटांग येथील ही विश्रामगृहे कधी सुव्यवस्थित अधिकाऱ्यांकरिता आणि सर्वसामान्य जनतेकरिता व्यवस्थितपणे सुरू होतात याकडे निसर्गप्रेमींचे लक्ष लागले आहे। एसएन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता पंकज साबू यांचेसह शोएब खान यांचा हा विशेष वृत्तांत।